नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर सुंदर अशा साड्या शेअर करणार आहे, ज्या की असणार आहेत 500च्या आतमध्ये आणि मिशोवरून ह्या साड्या मी घेतलेल्या आहेत आणि तुम्हालाही माहिती आहे की मिशोवरती स्वस्तात सुंदर क्वालिटी सुद्धा तुम्हाला अगदी आरामात मिळू शकते. प्रत्येकीला आपापल्या बजेटप्रमाणे साड्या पाहिजे असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या तुम्हाला साड्या दाखवणार आहे त्या 500च्या आतमध्ये तर आहेतच, बट त्यासोबतच ह्या साड्या तुम्ही डेली वेअर मध्ये सुद्धा नेसू शकता आणि दुसरं म्हणजे छोट्या मोठे कार्यक्रम जेव्हा तुमच्या घरात असतील किंवा कोणत्याही अशा कार्यक्रमासाठी सुद्धा तुम्ही ह्या साड्या डेफिनेटली प्रिफर करू शकता. असं कॉम्बिनेशन करून मी तुम्हाला आजच्या या साड्या दाखवणार आहे. तर जास्त वेळ न घालता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया त्या सुंदर अशा साड्या. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा आणि शेअर करा. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला जी साडी दाखवणार आहे ती साडी बघून तुम्ही अगदी खुश व्हाल, कारण खरंच इतक्या कमी रेंजमध्ये इतकी सुंदर साडी हे मिशोवरतीच पॉसिबल आहे. तर ही बघू शकता तुम्ही साडी. ह्याला इथे अशी मस्त बॉर्डर दिलेली आहे आणि साडीचा पदर अतिशय सुंदर आहे. ह्याच्यावरती छान मस्त असं जांभळा रंग आणि त्याच्यावरती ही अशी तुम्हाला व्हाईट रंगाची अशी प्रिंट आहे. इथेही तुम्हाला अशी जरी बॉर्डर मिळते आणि मेन म्हणजे ना ह्या साडीमध्ये पूर्ण हे जे तुम्हाला इथे दिसतात अशा लाईन्स, तर ह्याच्यावरती पूर्ण सिक्वेन आहेत लावलेले आणि ते पण एकदम स्टिच केलेले आहेत. ते सिक्वेन पूर्ण थ्रू आउट द साडी. या साडीची ब्युटी जर कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला इतकी क्लिअर दिसत नसेल किंवा कॅमेरा तितकं कॅप्चर करू शकत नसेल तर तुम्ही रिअलमध्ये मी तुम्हाला सांगते की खरंच ही साडी खूप सुंदर आहे म्हणून. आणि अशा प्रकारे ही साडी असणार आहे. पुढे पूर्ण साडीवरती तुम्हाला हे छान मस्त असे सिक्वेन्स मिळणार आहेत आणि ते पण असे स्टिच केलेले आणि प्रिंट पण तुम्ही बघू शकता. पूर्ण साडीवरती अशी प्रिंट असणार आहे. तर तुम्ही साडी नेसल्यानंतर तुम्ही विचार करा की ही साडी किती सुंदर दिसेल ती. आणि ज्या प्राइस रेंजमध्ये आहे त्याच्यामध्ये तर OMG अशी ही साडी आहे, एकदम मस्तपैकी. साडीची लेंथ पण तुम्ही बघू शकता किती सुंदर दिलेली आहे, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. फॅब्रिक साडीचं एकदम सुपर सॉफ्ट असं आहे. तुम्ही डेफिनेटली छान मस्त ड्रेप करू शकता, कॅरी करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे या साडीचा. एकदम 10 on 10 अशी ही साडी असणार आहे. लास्टला हा तुम्हाला असा मस्त ब्लाऊज पीस मिळतो, तुम्ही बघू शकता. हा पण ब्लाऊज पीसचा कपडा छान आहे. साडीचं जे फॅब्रिक आहे तेच आहे, कंटिन्यू आहे. त्याच्या पुढेच जे ब्लाऊजचं फॅब्रिक आहे ते. सो डेफिनेटली याचा तुम्ही ब्लाऊज हवा तसा तुम्ही स्टिच करून घेऊ शकता. तर ही साडी मी तुम्हाला हायली रेकमेंड करते. नेक्स्ट तुम्ही बघू शकता ही सुंदर अशी साडी क्रेप मटेरियलमध्ये ही साडी आहे आणि अतिशय सुंदर अशी साडी आहे. ज्या रेंजमध्ये आहे ना त्याला एकदम वर्थ अशी साडी आहे. ही साडी अशा प्रकारे आहे, म्हणजे नॉर्मली साडीच्या शेवटी ब्लाऊज पीस दिलेला असतो, बट ह्या साडीला स्टार्टिंगलाच तुम्हाला इथे पदरालाच हा जो ब्लाऊज पीस आहे तो अटॅच करून दिलेला आहे. सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा ब्लाऊज पीसचा कपडा त्यांनी दिलेला आहे सेम क्रेप फॅब्रिकमध्ये. आणि त्याच्या पुढे हा तुमचा असणार आहे पूर्ण पदराचा पोर्शन अशा प्रकारे आहे. तसं टाय अँड डाय प्रिंट असते ना तशामध्ये ही साडी आहे. खूप सुंदर आहे. मेन म्हणजे फॅब्रिक खूप छान आहे साडीचं. आणि पुढे मग तुम्हाला ही अशीच पूर्ण जी प्रिंट आहे ती मिळणार आहे मध्ये. तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसेल ही साडी नेसल्यानंतर. आणि साडीची लेंथ पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिलेली आहे. कुठेही शॉर्ट वगैरे अशी साडी नाही आहे. तर डेफिनेटली ही साडी तुम्ही डेली वेअरसाठी किंवा बाहेर सुद्धा तुम्हाला नेसायची असेल तर तुम्ही नेसू शकता. आणि ज्या रेंजमध्ये ही साडी आहे ना त्या रेंजमध्ये एकदम मस्त साडी आहे. तुम्ही नक्की ही बाय करायला पाहिजे. नेक्स्ट जी मी तुम्हाला साडी दाखवते ती पण तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी साडी आहे आणि रॉयल ब्ल्यू हा जो रंग असतो त्या रंगातली ही साडी आहे. खूप सुंदर अशी दिलेली आहे. मेन म्हणजे ह्याच्यावरती तुम्हाला कॉपर जरीचं काम मिळेल. तर हा असणार आहे तुमचा पदराचा पोर्शन आणि ह्याच्यावरती जे तुम्हाला दिसते आहे ना ती ऍक्च्युली फॉईल प्रिंट दिलेली आहे, बट एकदम चीप क्वालिटीचे फॉईल प्रिंट नाही आहे, तर चांगल्या क्वालिटीचे आहे. म्हणजे काही काही चीप क्वालिटीच्या फॉईल प्रिंटच्या ज्या साड्या असतात ना त्यांना तुम्ही असं जरी केलं ना तरी ते पूर्ण पडत राहतं, म्हणजे ते ग्लिटर सारखं जे चमकतं त्यामुळे ते खूपच चीप दिसतं. बट ही साडी तशी बिलकुल पण नाही आहे. तुम्ही अगदी रब जरी केलं ना तरी सुद्धा हे जे फॉईल प्रिंट जे केलेलं आहे साडीवरती ते अजिबातच निघत नाही. अशा प्रकारे इथे पूर्ण तुम्हाला ही जी बॉर्डर आहे ती कॉपर जरीमध्ये मिळते आहे. आणि ह्याच्या लोअर पोर्शनला जी बॉर्डर आहे ना ती अशी छान मस्त ब्रॉड दिलेली आहे त्यांनी. तर खूप सुंदर दिसेल ही साडी नेसल्यानंतर. आणि पूर्ण साडीवरती मग तुम्हाला हे अशा प्रकारे ही प्रिंट मिळणार आहे. साडीची लेंथ पण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्यांनी दिलेली आहे. छान आहे एकदम. साडीची लेंथ पण मोठी आहे आणि साडीचं जे फॅब्रिक आहे ते सुद्धा अतिशय सॉफ्ट असं फॅब्रिक आहे. हा लास्टला असणार आहे तुमचा ब्लाऊज पीस अशा प्रकारे. तर ह्याला जर तुम्हाला अस्तर वगैरे लावून तुम्ही शिवून
जर घ्यायचं असेल तुम्हाला तर घेऊच शकता डेफिनेटली, किंवा मग दुसरं ह्याच्यावरती वेगळं अशा रंगाचं दुसरं कोणतंही ब्लाऊज तुम्ही पेअर करून डेफिनेटली ह्या साडी बरोबर घालू शकता। तर ही साडी सुद्धा अतिशय सुंदर आहे, ज्या प्राइस रेंजमध्ये खूपच सुंदर साडी तुम्हाला मिळते, तर अजिबात मिस नका करू। नेक्स्टची साडी मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघू शकता अशा प्रकारची आहे ब्लॅक कलरची, आणि ही तुम्ही डेली वेअरसाठी डेफिनेटली कन्सिडर करू शकता। सुंदर अशी एकदम सॉफ्ट जॉर्जेट फॅब्रिकमध्ये ही साडी आहे। जसं की ज्या बायका 24 तास साड्या नेसून असतात, सो त्यांच्यासाठी एकदम मस्त ऑप्शन आहे ही साडी। म्हणजे अशा प्रकारे ही साडी आहे, म्हणजे ह्याच्यावरती असा वेगळा पदर वगैरे तर नाही आहे, बट ह्याच्यावर पूर्ण तुम्हाला ही अशी छान मस्त पानांची म्हणजे लीव्सची वेगवेगळ्या कलरचे जे लीव्स असतात त्याची प्रिंट दिलेली आहे। सुंदर अशी एकदम सॉफ्ट साडी आहे। पूर्ण साडीवरती तुम्हाला अशाच प्रकारे लीफची प्रिंट मिळते, खूप छान दिसते। त्याच्यामुळेच ही साडी, मेन म्हणजे फॅब्रिक तर तुम्ही एकदम प्रेमात पडाल ह्या फॅब्रिकची अशी साडी आहे ही। लेंथ पण तुम्ही साडीची बघू शकता, मी तुमच्या समोरच दाखवते की साडीची लेंथ किती आहे ती। आणि मग एकदम लास्टला ना मला वाटतं हा त्यांनी ब्लाऊज पीससाठी दिलेला आहे, कारण डेफिनेटली हा पदर तर नाहीच आहे साडीचा, तर हा ब्लाऊज पीस त्यांनी दिलेला आहे। बट खरं सांगायचं ना तर ह्या रेंजच्या ज्या साड्या असतात ना, खूपच कमी रेंजच्या ज्या साड्या असतात त्याच्यातलं जे ब्लाऊज पीस असतं ते ॲक्च्युली त्याचं काही ब्लाऊज शिवण्यासारखं तर ते नसतंच। सो मी तर तुम्हाला हेच सजेस्ट करेन की तुम्ही ह्याच्यातला हा पोर्शन न काढता तुम्ही डायरेक्ट ही साडी जशी आपण नेसतो तशीच नेसा। तर तुम्ही थोडंसं बॉडीने हेल्दी वगैरे जरी असला तर मग तुम्हाला त्याच्या लेंथचा पण एवढा काही इश्यू होणार नाही, कारण की टकिंगमध्ये तर हा पोर्शन निघून जातो, तो काही दिसण्यात येत नाही। आणि काळ्या रंगाच्या ब्लाऊज बरोबर डेफिनेटली आपण ही साडी नेसू शकतो, आणि काळ्या रंगाचं ब्लाऊज तसं प्रत्येक लेडीजकडे असतंच असतं। आता ते स्लीवलेस घालायचं की कसं घालायचं ते तुमच्या चॉईसवरती आहे, बट ब्लॅक ब्लाऊज बरोबर ही साडी अतिशय सुंदर दिसेल, नक्कीच तुम्ही ही घ्यायला हवी। नेक्स्ट तुम्ही बघाल तर ही सुंदर अशी साडी आहे जी मजेंटा कलर किंवा एकदम हॉट पिंक, ज्याला आपण राणी कलर बोलतो तसा रंग आहे ह्या साडीचा। आणि एकदमच सॉफ्ट असं जे मटेरियल आहे साडीचं, एकदम सॉफ्ट फॅब्रिकमध्ये ही साडी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण विविंग आहे ह्या साडीवरती, काहीही प्रिंट वगैरे नाहीये। तर जरी विविंगच्या साड्या आणि तुम्हाला इतक्या कमी रेंजमध्ये जर मिळत असेल, ते पण एकदम छान फॅब्रिक असेल, तर का नाही घेणार ना आपण। तर इकडे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला टॅसल्स सुद्धा मिळत आहेत साडीला, आणि ही अशा प्रकारची तुम्हाला बॉर्डर मिळतीये। आणि त्याच्यावरती तुम्ही बघाल तर अशी तुम्हाला मध्ये मध्ये पूर्ण साडीवरती हे असे स्टोन लावलेले मिळत आहेत। साडीची डिझाईन पण तुम्ही बघू शकता, आणि पूर्ण विविंग आहे हे तुम्ही ऑपोजिट साईडला डेफिनेटली बघू शकता। अशा प्रकारे विविंग केलेलं आहे, काही प्रिंट वगैरे नाहीये, बॉर्डर पण खूप सुंदर दिलेली आहे। आणि मला वाटतं पदरावरती हे तुम्हाला असे स्टोन लावून दिलेले आहेत। सो अशा प्रकारे ही साडी आहे, ठीक आहे। साडीचं पण फॅब्रिक एकदम सॉफ्ट असं फॅब्रिक असणार आहे। ह्याच्यामध्ये वेगवेगळे रंग आहेत, तुम्हाला जो हवा तो रंग तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता। अशा प्रकारची ही साडी आहे। आणि ह्याच्यामध्ये ना मला वेगळा असा ब्लाऊज पीस तर नाही रिसीव्ह झालाय, तर ह्याच्यातून तर तुम्ही काही असं वेगळा ब्लाऊज पीस काढायची पण मला वाटतं काही गरज नाहीये। तर ह्याच्यावरती तुम्ही गोल्डन रंगाचा ब्लाऊज पण घालू शकता किंवा मग गुलाबी रंगाचा पण घालू शकता, डेफिनेटली साडी सुंदरच दिसेल। आणि ही साडी अशी आहे ना की कोणत्याही कार्यक्रमाला सुद्धा ही साडी खूप सुंदर दिसेल, तर एकदम छान मस्त चॉईस आहे, डेफिनेटली तुम्हीही घेऊ शकता। नेक्स्ट तुम्ही बघू शकता ही अशी नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये ही साडी आहे, आणि ही सुद्धा मी तुम्हाला सांगेल की डेली वेअरसाठी पण तुम्ही ही प्रिफर करू शकता किंवा तुम्ही बाहेर सुद्धा नेसून जाऊ शकता। खूप सुंदर अशी ही साडी आहे, एकदम सॉफ्ट असं जॉर्जेट फॅब्रिकमध्ये आहे ही साडी। आणि ह्याच्यावरती मेन म्हणजे ना पूर्ण असं सगळं वारली प्रिंट दिलेलं आहे, सो त्याच्यामुळे ही साडी खूप छान मस्त स्टँड आउट करेल जेव्हा पण तुम्ही नेसाल तेव्हा। सो ह्याला असं काही साडीला वेगळा पदर नाहीये, तर स्टार्ट टू एंड ही तुम्हाला अशाच वारली प्रिंटमध्ये मिळणार आहे। आणि साडीला तुम्ही बघू शकता तर पूर्ण साडीला तुम्हाला ही अशा प्रकारे छान मस्त ही जी अशी व्हाईट क्रोशेची बॉर्डर तुम्हाला मिळते अशा प्रकारे, त्यामुळे साडी खूप सुंदर दिसते। डेफिनेटली तुम्ही व्हाईट कलरच्या ब्लाऊज बरोबर किंवा मग ह्याचा जो बेस आहे कलर ब्ल्यू कलर त्याच्याबरोबर पण तुम्ही डेफिनेटली ही साडी नेसू शकता, बट व्हाईट बरोबर ही साडी जास्त खुलून येईल असं मला वाटतं। अशा प्रकारे ही साडी आहे, पदरापर्यंत तुम्हाला ही अशी बॉर्डर मिळते, आणि त्याच्या पुढे पण तुम्ही बघू शकता ही साडी अशा प्रकारे। मध्ये पण सेम तेच आहे, म्हणजे लास्टला ऍक्च्युली एक सिंपल असा ब्लाऊज पीस साठी त्यांनी कपडा अटॅच केलेला होता, बट आय थिंक मी तो कट केलेला आहे। बट मला तरी वाटतं की तुम्ही तो ब्लाऊजचा पीस नाही जरी काढला तरी काही इतका फरक पडत नाही। आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की जितक्या साड्या एकदम कमी रेंजच्या असतात,
खास करून ह्या ज्या डेली वेअरसाठी साड्या असतात त्याच्यातला ब्लाऊज पीस इतकाही काही खास नसतो की ज्याचं ब्लाऊज तुम्ही रेडी करू शकता, आणि आपल्याकडे बरेच असे ऑप्शन्स असतात की जे ब्लाऊजसाठी आपण डेफिनेटली ऑप्ट करू शकतो. सो ही साडी सुद्धा मी तुम्हाला हायली रेकमेंड करते. इतक्या कमी रेंजमध्ये तुम्हाला ह्या साड्या मिळतात तर नक्की नक्की ग्रॅब करा, वाट बघू नका. आणि आता सेल सुद्धा येतोय मिशोवरती, तर त्याच्यावरती तुम्हाला अजून कमी डिस्काउंटमध्ये ह्या साड्या मिळतील, तर नक्की तुम्ही त्या घ्यायला विसरू नका. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.